आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। आणखीन एका राज्यामध्ये ऑपरेशन लोटसची जोरदार चर्चा आहे आणि आता अधिकृतपणे भाजपच्याच राज्य प्रभारींनी आणि प्रवक्त्यांनी याची माहिती दिली आहे। पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटसच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत। बिगर भाजप शासित राज्यांना यामुळे मोठा धक्का बसणार आहे। मागच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये डेरे दाखल झालेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आणि थोडके नाही तर 38 आमदार तृणमूल काँग्रेसचे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याचं मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटलंय। त्यामुळे महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ऑपरेशन लोटसची जोरदार चर्चा आहे। मिथुन चक्रवर्ती यांनी आज पत्रकार परिषदेत धक्कादायक दावा केला आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या या पत्रकार परिषदेतल्या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण तृणमूल काँग्रेसनं सलग तिसऱ्यांदा इथे सत्ता स्थापन केली। पहिल्यापेक्षा अधिक मजबूतीने तृणमूल काँग्रेस राज्यात सत्तेत आली, पण तृणमूल काँग्रेसचे अनेक आमदार हे मोठ्या प्रमाणात नाराज असून ते भारतीय जनता पक्षाच्या थेट संपर्कात असल्याचं, तर काही आमदार अप्रत्यक्षरित्या भाजपच्या संपर्कात असल्याचं मिथुनदांनी आज पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितलं। तिकडे पश्चिम बंगालमध्ये ईडी कारवाई जोरात सुरू आहे। अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा करण्यात आली। ही 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे आणि नोटा मोजण्यासाठी ईडीनं आता थेट पैसे मोजण्याचं मशीन मागवलंय। घरातून अजूनही रोख रक्कम सापडते आहे आणि इतक्या प्रचंड प्रमाणातली रोख रक्कम मोजण्यासाठी ईडीनं पैसे मोजण्याची मशीन्स मागवली आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमधली ही ईडीची कारवाई सध्या देशभरात मोठा चर्चेचा विषय बनली आहे। पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्रातल्या बातम्या। शिंदे आणि फडणवीस सरकारनं निर्णयांचा जोरदार धडाका लावला आहे। राज्यात नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतलाय। उपसा जलसिंचन योजनेमधील शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याचप्रमाणे वीज ग्राहकांसाठी आता प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय सुद्धा झाला आहे। राजकीय, सामाजिक अशा सर्व प्रकारच्या आंदोलनातले गुन्हे मागे घेण्यास मान्यता देण्यात आली। त्यासाठी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। लोणार सरोवराच्या जतन आणि संवर्धनासाठी 369 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे सर्व निर्णय घेण्यात आले। तसंच सण उत्सवांच्या संदर्भात सुद्धा निर्णय झाला आहे। ज्यांच्यावर या सण उत्सवांच्या दरम्यान गुन्हे दाखल झालेत त्याचे राजकीय गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। आपण निर्णयांवर एक नजर टाकूयात। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान दिलं जाणार आहे। उपसा सिंचन जलसिंचन योजनेतल्या शेतकऱ्यांना वीज दरात सवलत दिली जाणार आहे। वीज ग्राहकांसाठी राज्यभरातल्या प्रीपेड आणि स्मार्ट अशा प्रकारचे मीटर बसवले जातील। त्यामुळे तुम्ही जेवढे पैसे भरणार तेवढ्या रकमेची वीज तुम्हाला दिली जाईल। राजकीय आणि सामाजिक आंदोलनातले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। कोरोना काळातील गुन्हे सुद्धा मागे घेण्याचा निर्णय झालाय। तसंच हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली। मराठवाड्यात हे संशोधन केंद्र असेल। लोणार सरोवराचं जतन, संवर्धन आणि विकास करण्यासाठी सुद्धा निधीला मंजुरी देण्यात आली आहे। गणपती उत्सव आणि दहीहंडी उत्सवामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर छोट्या मोठ्या अगदी क्षुल्लक कारणामुळे केसेस झालेले आहेत, त्या केसेस देखील मागे घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे। आणि करोना काळामध्ये देखील अनेक लोकांवर, त्याच्या विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, अशा अनेक लोकांवर ज्या केसेस झाल्या त्या देखील
मागे घेण्याचा तपासून निर्णय घेतलेला आहे. लोणार सरोवरासाठी 369 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पण लोणार सरोवर नेमकं काय आहे आणि हा विषय काय आहे तो समजून घेऊयात. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यात हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झाली आहे. बेसॉल्ट खडकातलं एकमेव आघाती बिबर म्हणून याकडे पाहिलं जातं. त्याच्या जतन आणि संवर्धनासाठी वन्यजीव अभयारण्य म्हणून या भागाला घोषित करण्यात आलं. सरोवर परिसरात 1200 वर्षांपूर्वीची अनेक मंदिरं सुद्धा आहेत आणि या सगळ्या भागाच्या विकासाकरता हा 369 कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छा संदेशात या दोन्ही नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळलाय. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्यात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोशल मीडियावरून त्यांना अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांप्रमाणेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा. मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या शुभेच्छा संदेशांमध्ये एक साम्य आहे आणि ते म्हणजे या दोघांनीही उद्धव ठाकरेंचा माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला असला तरी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख हा उल्लेख टाळल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच आता या शुभेच्छा संदेशांवरून नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलेलं आहे. याविषयी शिंदे समर्थक खासदार राहुल शेवाळेंना विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलंय. तुमच्या जाहिरातीत शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख होता का किंवा त्या बाबतीतली काय माहिती द्या? नाही, आमची जाहिरात जी शिवसेनेची नेहमीची जाहिरात आहे त्यानुसारच जाहिरात आहे आणि त्यात सर या गोष्टींची आम्ही पूर्तता केलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या होत्या त्या माजी मुख्यमंत्री म्हणून दिलेल्या होत्या. पण माजी मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याचे असतं. त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा उलट्या सुलट्या चर्चा होणं हे योग्य नाही. कारण मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं मुख्यमंत्रीपद असतं. एक चांगला दिवस आहे, चांगल्या दिवशी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्या चांगल्या मनाने दिलेल्या आहेत, त्याचा स्वीकार व्हावा एवढीच मी अपेक्षा करतो. खरं तर आमदारांच्या बंडानंतर आपण शिवसेनेतच असल्याचा दावा शिंदे गटाकडून सतत केला गेला. तसंच उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्याचं शिंदे समर्थकांकडून सांगितलं गेलं. शिवसेनेतल्या बंडानंतर आता शिंदे गटाचा सूर बदलल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटानं आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगासमोर केलेला आहे. तसंच मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेची पूर्वीची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख पद जरी कायम ठेवलेलं असलं तरी शिंदे यांनी स्वतःची मुख्य नेता या पदावर नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष संघटनेवरच्या वर्चस्वावरून शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष पेटलाय. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख टाळल्यामुळं आता चर्चांना उधाण आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिंदे समर्थकांनी शिवसेना पक्ष संघटनेवर दावा केल्यामुळे उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी होते. खरं तर हे सगळं प्रकरण कोर्टात आहे, निवडणूक आयोगाकडे आहे. पण शिवसेनेतील नियंत्रण हातचं जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक शिवसैनिकाकडून एक शपथपत्र लिहून घ्यायला सुरुवात केली. पाहूयात एक खास रिपोर्ट.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बुधवारी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी मातोश्रीवर गर्दी केली होती. प्रत्येक जण फुलांचे हार आणि गुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देत होता. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोबतच प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे देखील आणले होते. उद्धव साहेबांवरती आमचं खूप प्रेम आहे आणि आम्ही लहानपणापासून बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि आम्ही खरोखरच कायम उद्धव साहेबांच्या सोबत राहणार आहोत. आम्ही साहेबांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात जास्त भाव दिला आणि कोविड काळानंतर शेतकऱ्यांची परिस्थिती साहेबांमुळे सुधारली आणि शेतकऱ्यांना कुठलीही शर्त न ठेवता कर्जमाफी झाली. त्यामुळे सर्वात जास्त काम शेतकऱ्यांसाठी झालं. म्हणून हे आमची कापूस म्हणजे आमची लक्ष्मी आहे, पांढरं सोनं आहे. मी माझ्या शेतातील मी स्वतः बनवलेल्या हाराने आज साहेबाचा सत्कार करणार. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर सावध झालेल्या शिवसेनेनं आता प्रत्येक शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुखांना पक्षनिष्ठेची भेट दिली. शिवसेनेच्या या मोहिमेला शिवसैनिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा शिवसेना नेत्यांकडून केला जात आहे. प्रतिज्ञापत्र सादर करावं आतापर्यंत किती आलेले आणले खूप आणले आम्ही खूप आणले आणि आमचे जवळपास 25,000 माझ्या जिल्ह्यातलेच आहे. बाकीचे ठिकठिकाणी खूप आहे. म्हणजे जवळपास लाखोच्या संख्येने जमा. शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांशी एकनिष्ठ असल्याचं त्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी याविषयी शिवसैनिकांना आवाहन केलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यास सुरुवात झाली. मला फुलांचे गुच्छ नकोत, मला सदस्यांच्या अर्जांचे आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे ही माझी भेट असेल. शिंदे समर्थकांनी शिवसेनेवर हक्क सांगितल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्ष संघटनेवरील वर्चस्वाला धोका निर्माण झालाय आणि त्यामुळेच शिवसेनेनं प्रतिज्ञापत्राची मोहीम सुरू केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे बंधनानंतर आता शपथपत्र. तिकडे सांगोल्यात शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल अशी वक्तव्य करू नयेत अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शहाजीबापूंच्या गुवाहाटीतल्या कौतुकावरून टीका केली होती. ही शहाजीबापूंची उद्धव ठाकरे यांच्यावरची टीका म्हणजे त्यांना उत्तर असल्याचं मानलं जातं. महाराष्ट्रातल्या व्यक्तीनं गुवाहाटीचं कौतुक केलं तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय असा प्रतिप्रश्न शहाजीबापूंनी केलाय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या पक्षाला विरोध केला त्या पक्षाबरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेत अशी टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरेंनी चांडाळ चौकडीपासून दूर राहावं असा सल्लाही त्यांनी पुन्हा एकदा दिला. या राज्यातील ज्येष्ठ नेते जे आहेत सर्व पक्षाचे आणि सामाजिक नेते जे आहेत त्यापैकी उद्धवसाहेब एक नेते आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल असं कोणतंही विधान ज्येष्ठ नेत्यांकडून महाराष्ट्रातल्या होऊ नये. वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदार खासदारांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिलेत. मात्र त्यांनी सामना वृत्तपत्राकडे पाठवलेल्या जाहिराती या सामनाकडून नाकारण्यात आल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुखांचा वाढदिवस. राज्यभरात होतोय शुभेच्छांचा वर्षाव. मात्र बंडखोरांच्या जाहिराती नाकारल्या. बंडखोर आमदार आणि खासदारांना द्यायच्या होत्या शुभेच्छा. सामनाकडे पाठवलेल्या जाहिराती नाकारल्या.
खासदार राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातनं शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच शिवसेनेतले बंडखोर गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सामनावर एक आरोप केलाय. बंडखोरांना उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि त्यासाठी शिंदे गटातल्या आमदार खासदारांकडून सामनाकडे जाहिराती पाठवण्यात आलेल्या होत्या. मात्र सामनानं बंडखोर आमदार खासदारांकडून आलेल्या जाहिराती नाकारल्या असा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केलाय. सर, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जाहिरातीकरता सांगितलं होतं, परंतु ज्या खासदारांनी जाहिराती संदर्भातल्या प्रस्ताव सामनाकडे दिला तर त्यांना त्यांची जाहिरात घेऊ नये असं सूचना मला वाटतं कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. तर त्या काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला कळवण्यात आलं की तुमची जाहिरात घेण्यात येऊ नये असं सांगितलं. दरम्यान बंडखोर शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या या आरोपांवर सामनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना एक धक्का दिलाय. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. किरण पावसकर, संजय मोरे यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी, गुलाबराव पाटील, उदय सामंत आणि किरण पावसकर तसंच शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर बालाजी किणीकर यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सगळ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप सुद्धा आज करण्यात आलं. तिकडे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना संसदीय पक्षाच्या गटनेतेपदी विनायक राऊत यांच्याऐवजी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीचा दौरा अचानकपणे रद्द झालाय. आज संध्याकाळी ते दिल्ली दौऱ्याला जाणार होते. खरं तर ते निघाले सुद्धा, पण आयत्या वेळेला मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला. या दिल्ली दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबत चर्चा करणार होते अशी माहिती होती. पण मुख्यमंत्र्यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द झाल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा लांबणीवर पडणार असंच दिसतंय. राज्यातले विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विदर्भातल्या पूर पाहणी दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली. पूर ओसरून गेल्यानंतर अजित पवार यांचा दौरा काय कामाचा असा प्रश्न सत्ताधारी विचारू लागलेत. पूर ओसरल्यानंतर अजित पवारांचा विदर्भ दौरा. पश्चिम महाराष्ट्राबाबतची तत्परता विदर्भासाठी का नाही? अजित पवारांच्या दौऱ्यावर भाजप शिवसेनेची टीका. विदर्भातील पूर आता ओसरल्यानंतर राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले आणि आरोप प्रत्यारोपांचा पूर आलाय. राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौरे करतायत, जेवणावळी झोडतायत अशी टीका अजित पवारांनी केली होती. शिवाय तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली होती. आज पण मी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेता या नात्याने आमच्याकडनं पत्र दिलेलं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा, कारण ती गरज आहे. आता अजित पवार विदर्भाच्या पूर पाहणी दौऱ्यावर निघालेत. त्यांच्या या दौऱ्यावर आता सत्ताधाऱ्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पूर आला असता तर अजित पवार तातडीनं शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असते. विदर्भातला पूर ओसरल्यावर अजित पवारांचा दौरा कशाला असा सवाल सत्ताधारी भाजपनं उपस्थित केलाय. विदर्भ वैधानिक मंडळ, मराठवाडा वैधानिक मंडळ, उत्तर महाराष्ट्र वैधानिक मंडळ बंद करणारे आज पूरग्रस्तांचा पुळका का घेतात आहे? शिंदे फडणवीस सरकार सक्षम आहे पूरग्रस्तांना न्याय देण्याकरता. तुम्ही आता ही शोबाजी बंद करा. पहिला उत्तर द्या,
तुम्ही 2.5 वर्ष वैधानिक मंडळं का बंद केले होते? अजितदादांना उशिरा जरी यावंसं वाटलं, विदर्भाची आठवण आली, त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. पण एवढीच विनंती करतो की मुख्यमंत्री येऊन गेले, उपमुख्यमंत्री येऊन गेले, पंचनामे सुरू झाले आणि तातडीची जी मदत आहे ती लोकांच्या खात्यात निगेटिव्ह बॅलन्सवरून देण्यात आली. मग आता ते काय करणार जाऊन, हा विषय आहे. अजित पवार उशिरा येऊनही विदर्भाला काय देणार असा टोला शिंदे गटाचे सेना खासदार कृपाल तुमाने यांनी लगावलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पूर पाहणी दौरा आधीच झालाय. आता अजित पवारांच्या उशिराच्या दौऱ्यानं विदर्भातल्या शेतकऱ्यांना काय मिळेल ते माहित नाही, पण आरोपांचा महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पण ब्रेकवर जाता जाता आपण पाहणार आहोत एका चिमुकलीनं मांडलेली बळीराजाची व्यथा. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमधून बळीराजाची नैसर्गिक आपत्तीमुळे सध्या काय अडचण झाली, काय व्यथा आहे, ऐका. काय रे देवा, खेळ हा तुझा, नशिबापुढे थकला शेतकरी बाप माझा. पोटाला पिळ देऊन माय माझी कष्टली, मातीमध्ये राबून हडतेची झिजली. कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोचली, कोपला हो वरून राजा ढगफुटी झाली. पाण्यानं लुटलं धान, त्यानं केलं सार वजा. नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा. वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी. हातातोंडाचा घास गेला, पीक गेलं ना वाहुनी. हंबरती गुरढोर धान्याला पाहुनी. आक्रोश करी मुका जीव, सोडवायला नाही कोणी. वाहून गेली जनावर, हतबल झाला बळीराजा. कासाडी नदीभोवती प्रदूषणाचा फास. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनं MPCBला जाग. वेठ बिगारीच्या दौंड पॅटर्नचा पर्दाफाश. अवघ्या 1.5 तासात पोलिसांची धाड. मुंबईतील पोलीस वसाहतीचे हाल. मुख्यमंत्र्यांनीच घेतली दखल. न्यूज 18 लोकमत म्हणजे इम्पॅक्ट जबरदस्त. सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. अशात राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. नागपुरात ईडी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला, पोलिसांनी त्यांची धरपकड केली. नवी मुंबईत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. सोनिया गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध म्हणून वाशीत नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून काँग्रेसमध्ये संतापाची लाट आहे. अशात पुण्यात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा वाद पुन्हा कोर्टात गेला. या प्रकरणी दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. भैरवनाथ साखर समूहाला तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याचे आदेश DRT या कोर्टानं देत 21 शुगरची याचिका फेटाळली होती. या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. दौंड तालुक्यातील बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणारे पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांचा पदभार काढून घेण्यात आलाय. राजकीय दबावापोटी त्यांची बदली केली जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पालक वर्गात संतापाची लाट आहे. जळगावात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे दापोरा ते शिरसोली रेल्वेच्या पुलाखाली गुडघाभर पाणी साचलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरता जीवघेणी कसरत करावी लागते. जिल्हा प्रशासनानं ही बाब लक्षात घेऊन काहीतरी मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील राजुरा गावाजवळून वाहणाऱ्या कुपटा या नदीवरील पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून वाट काढावी लागतेय। तर शाळकरी मुलांसह नागरिकांसाठी हा जीवघेणा प्रवास नित्याचाच ठरतोय। नंदुरबारमध्ये पावसामुळे निमदर्डा गावाला जोडणारा पूल वाहून गेलाय, यामुळे पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान पूल वाहून गेल्यानं जवळपास 10 गावातल्या नागरिकांचा संपर्क तुटलाय। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील मळसूर इथला विश्वमित्री प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। सततच्या पावसानं विश्वमित्री आणि गावडगाव हे दोन्ही तलाव भरलेत, त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। जळगावातल्या रावेर तालुक्यातील भोकर या नदीच्या पुलावरील काम अर्धवट राहिलंय, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे। गावातील बस सेवा बंद असून बस सेवा भोकर नदीच्या पुलापर्यंत सुरू करावी या मागणीकरता शाळकरी विद्यार्थ्यांनी रावेर बस डेपो आगार प्रमुखाला निवेदन दिलं। चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक इथल्या 10 ते 12 गावांना जोडणारा तितूर नदीवरचा पूल जीर्ण झालेला आहे। सिमेंट आणि दगडांचा भाग पूर्णतः ठिसूळ झालाय, दिसू लागलाय। कधीही तो कोसळू शकतो आणि जीवितहानी होऊ शकते अशी परिस्थिती। आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या। तुमच्या घरचा विजेचा मीटर लवकरच बदलला जाणार आहे बरं का, कारण लवकरच राज्यामध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे। त्यामुळे आता लवकरच तुम्ही जितक्या पैशांचं रिचार्ज करणार तितकी वीज तुम्हाला सहजपणे वापरता येईल। राज्यात लवकरच वीज ग्राहकांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येतील। या प्रत्येक मीटरमध्ये एक छोटंसं सिम कार्ड असेल। 2014 ते 2025 पर्यंत एकूण तांत्रिक हानी या चुकीच्या मीटर आणि अन्य सगळ्यांच्यामुळे 12 ते 15% कमी होईल, अशा प्रकारचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं आहे। या योजनेचा राज्यातल्या 1,66,00,000 ग्राहकांना फायदा होणार आहे। याशिवाय वितरण प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र, नवीन वाहिन्या याची कामंसुद्धा हाती घेण्यात येतात। महावितरण आणि बेस्ट उपक्रमाच्या मार्फत ही योजना राबवण्यात येईल। राज्यात स्मार्ट वीज मीटर वापरावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं। महावितरणचे वीज मीटर प्रीपेड होणार आणि त्यामुळे आधी ते रिचार्ज करावे लागतील आणि रिचार्ज केले की तुम्हाला वीज मिळेल। आणि आता आमची एक खास वृत्तमालिका, मुंबई उपनगर आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या घरांना घरघर। पोलिसांच्या घरासंदर्भात एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला। पोलिसांना इथून पुढच्या काळात घराची चिंता भासणार नाही अशा प्रकारचं नियोजन करा। घरांसाठी तात्काळ आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या योजना लवकरात लवकर राबवा, अशा प्रकारचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे। या बैठकीला म्हाडा, सिडको, SRA, क्लस्टर योजना यांच्यासह संबंधित योजनांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। ही योजना सर्वसमावेशक करणं, घरकुल योजना, परवडणारी घरं तसंच MMRDA आणि खाजगी विकासकांच्या माध्यमातून पोलिसांसाठी अधिक घरं उपलब्ध व्हावीत यासाठी आराखडा तयार करा, असे आदेश सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। तर ही बैठक झालेली आहे आणि पोलिसांच्या घरांसाठी एक सर्वकष आराखडा, एक मास्टर प्लॅन, ॲक्शन प्लॅन या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। पोलिसांना 2.25 लाख घरांची गरज आहे। ही गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या मार्गांनी घरं उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। मुंबईमध्ये जवळपास 50,000पेक्षा जास्तीचे पोलीस कर्मचारी आहेत।
आणि राज्यभरामध्ये जवळपास 2.25 लाख ही सर्व्हिस क्वार्टर्स पोलिसांना घरांची आवश्यकता आहे. पोलिसांच्या घरांचा मुद्दा न्यूज 18 लोकमतनं हिरिरीनं मांडला, त्याचा पाठपुरावाही केला. पोलिसांना सुरक्षित आणि सुस्थितीतली घरं मिळेपर्यंत न्यूज 18 लोकमत या मुद्द्याचा पाठपुरावा करतच राहणार आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यात पोलिसांच्या वसाहतींचा प्रश्न गंभीर झालाय. मुंबईप्रमाणेच इतर शहरांमध्ये सुद्धा पोलिसांची निवासस्थानं आणि पोलीस स्टेशन्स जीर्ण झालेत. मनमाडमधल्या वसाहतींची झालेली दुरवस्था दाखवणारा आमचा खास रिपोर्ट. जीर्ण झालेली घरं, इमारतींना पडलेल्या भेगा, घरांच्या परिसरात वाढलेलं गवत, ही दुर्दशा पोलीस वसाहतीत बघायला मिळतेय. या दुरवस्थेमुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही जागा कधीच रिकामी केली आहे. स्लॅब कधी कोसळेल याचा नेम नाही. वाढलेल्या गवतामुळे घरात कधी साप येईल याचाही नेम नाही. पोलीस वसाहतीतील इमारती आणि चाळी तोडून त्याच्या जागी नवीन इमारत बांधण्यात यावी असा प्रस्ताव 2015 मध्ये सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र 7 वर्षांचा कालावधी उलटून देखील त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परिवाराला भाड्याच्या घरामध्ये शिफ्ट करून या ठिकाणी ड्युटी बजावत आहे, तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन मनमाड शहरातील पोलीस चाळी असतील, पोलीस वसाहती असतील, पोलीस स्टेशन असेल, याचं नव्यानं निर्माण करून दिलासा द्यावा ही विनंती. मनमाडचं पोलीस स्टेशन 1916 मध्ये बांधण्यात आलं होतं. 6 एकर जमिनीवर इमारती, चाळी आणि पोलीस स्टेशन बांधण्यात आलं होतं. त्यात 2 इमारती, 48 क्वार्टर्स, 3 चाळींचा समावेश होता. मात्र आता या सगळ्या इमारती कधीही पडू शकतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनानं तातडीनं याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मनमाड. महाराष्ट्रातल्या सगळ्याच ठिकाणचं नियोजन आणि सगळ्याच ठिकाणच्या पोलिसांना एकाच वेळेला घरं मिळतील असं नाही, पण ती मिळाली पाहिजेत, कारण ते आपल्या सगळ्यांसाठी सतत काम करत असतात. तिकडे नामांतराचं लोण आता महाबळेश्वरमध्ये जाऊन पोहोचलंय मंडळी, कारण ब्रिटिशकालीन अनेक पॉईंट्सची नावं बदलण्याची मागणी होते. भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून अशा प्रकारची मागणी करण्यात आली. येत्या 15 ऑगस्टपर्यंत नावं बदलण्यासाठी अल्टिमेटम सुद्धा देण्यात आला. थंडगार हवेचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमधील राजकीय वातावरण तापायला लागलंय. महाबळेश्वरमधील वेगवेगळ्या पॉइंटला देण्यात आलेली ब्रिटिश नावं तातडीनं बदलून त्यांना क्रांतिकारकांची नावं द्यावीत अशी मागणी भाजपा आणि हिंदू एकता आंदोलन समितीकडून करण्यात आली आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. भारताला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले, परंतु महाबळेश्वर स्वातंत्र्य झाले का नाही अशी एक मनात शंका येते. या हेतून हिंदुत्ववादी सर्व संघटना असतील यांच्या माध्यमातून, जनभावनेच्या माध्यमातून आम्ही एक निवेदन देण्यात आलं की त्या निवेदनाच्या माध्यमातून अशी मागणी करण्यात आली की ह्या पॉईंटची जी नावं आहेत ते क्रांतिकारक असतील किंवा स्वातंत्र्यवीर असतील किंवा स्वातंत्र्य सेनानी असतील यांची नावं त्या पॉईंटना देण्यात यावीत. महाबळेश्वरमध्ये असलेली ब्रिटिश नावं स्थानिकांच्या अंगवळणी पडली आहेत. विल्सन पॉइंट, लॉर्डविक पॉइंट, लेस्ली विल्सन पॉइंट, केट्स पॉइंट, निडल होल पॉइंट, इको पॉइंट, बॉम्बे पॉइंट अशी वेगवेगळी ब्रिटिश नावं इथं पाहायला मिळतात. राज्य सरकारनं औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे. आता महाबळेश्वरमधल्या ब्रिटिश पॉइंट्सची नावं बदलण्याची मागणी भाजपनं केली आहे. या मागणीवर सरकार काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. आणि आता एक मोठी महत्त्वाची बातमी. PMPच्या कारभाराची लक्तरं सध्या दररोज वेशीवर टांगली जात आहेत. नियोजनशून्य कारभारामुळे PMPचं हसंसुद्धा होत आहे. डेपोमध्ये उभ्या असलेल्या मिनी बस आणि तोट्यातील पवनचक्की या PMPच्या कारभाराच्या साक्ष देतात.
PMPच्या भोंगळ कारभाराची ही 3 दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत. पुणे शहरासाठी घेण्यात आलेल्या सुमारे 240 बसेस पैकी फक्त 70 बसेस या इंजिन खराब असल्याच्या कारणामुळे गेल्या अनेक काळापासून बंद आहेत. आरामदायी प्रवास व्हावा यासाठी केंद्राच्या सबसिडीतून जवळपास 140 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात आल्या, पण इलेक्ट्रिक बसेससाठी लागणारं चार्जिंग स्टेशनच उपलब्ध नाही. तर PMPच्या इमारतीवर विजेसाठी पवनचक्की उभारण्यात आली, पण 4 वर्ष झाले पवनचक्की बंदच आहे. घरचं झालं थोडं न व्यायानं धाडलं घोडं अशी अवस्था PMPची झाली आहे. उत्पन्न मिळावं यासाठी 5 वर्षांपूर्वी मुख्य इमारतीवर 4 पवनचक्क्या उभारण्यात आल्या. त्यासाठी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला, पण उत्पन्न किती मिळालं असा प्रश्न तुम्हाला केला तर 0. पहा. PMPच्या इमारतीवर असलेल्या या 4 पवनचक्क्यांमुळे PMPचं आर्थिक चक्र वेगानं फिरेल असं अधिकाऱ्यांना वाटलं होतं. विजेचा भार कमी व्हावा यासाठी तत्कालीन संचालक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार निधीतून पवनचक्की उभारण्यात आली. मात्र उभारणीनंतरच या पवनचक्क्या बंद पडल्या. स्पेअर पार्ट मिळत नसल्यानं 4 वर्ष काहीच उपयोग झाला नाही. अखेर PMP प्रवासी मंचानं माहिती अधिकाराच्या माध्यमातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आणले. काही कोटींपेक्षा जास्त खर्च करून फक्त 1.5 लाखांचं उत्पन्न त्यातून मिळाल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे. तर आत्ताचा हा तोट्याचाच व्यवहार आहे आणि याला संपूर्ण कारणीभूत हे प्रशासन आहे असं आम्ही म्हणतोय. आम्ही प्रशासकीय व्यवस्थेला हा पाठपुरावा करणार आहोत. किती वीज निर्माण होते याची संपूर्ण माहिती आता त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर टाकावी. दर महिन्याला किती वीज निर्माण झाली आणि कॉन्ट्रॅक्टरनी जर काम केलं नसेल तर त्याच्यावर त्यांनी किती आणि झालेला लॉस त्या कॉन्ट्रॅक्टरकडून भरून घेणार का, हाही प्रश्न या निमित्ताने आम्हाला विचारावासा वाटतो. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून मुख्य उद्देशाला हरताळ फासणारे अधिकारी PMPमध्ये भरले आहेत. पण अशा अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. लोकप्रतिनिधी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका का घेत नाहीत हा मुद्दा या निमित्तानं निर्माण झालाय. तर दुसरीकडे अधिकारी मात्र थातूरमातूर उत्तर देत वेळ मारून नेत आहेत. 5 वर्ष सदर पवनचक्कीची वॉरंटी असल्यामुळे आपण त्या कंपनीशी संपर्क केला, त्यांनी प्रतिसाद दिला आणि सध्या त्यांनी रिपेअर करण्याचं आश्वासन दिलं. त्यानुसार थोड्याच दिवसात ते रिपेअरिंगचं काम पूर्ण होऊन परत ती पवनचक्की कार्यरत होईल. PMPच्या अधिकाऱ्यांना पवनचक्कीच्या फिरत्या चाकांवर आर्थिक उत्पन्नाचा आधार द्यायचा होता, पण ही कल्पना फोल ठरली. एकंदरीतच PMPची अवस्था सध्या आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशीच झाली आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कुणीही जाब विचारत नाही आणि अधिकाऱ्यांना मोकळं रान मिळालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. त्यामुळे हे सगळं असं आहे. तिकडे पुण्याच्या नानापेठ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली. पुण्यात दोघांनी मिळून एकाची हत्या केली. भर रस्त्यात हा सगळा प्रकार घडला. हे सगळं CCTVत कैद झालंय. नानापेठ परिसरात हे दोन्ही आरोपी राहत होते. या ठिकाणी राहणाऱ्यांवर हे दोघंही आरोपी दादागिरी करायचे. महेश नारायण बुरा आणि किशोर अशोक अशी या आरोपींची नावं. सोमवारी मध्यरात्री अक्षय त्याच्या मित्रांसोबत इथे बोलत थांबला होता. यावेळेला आरोपींनी बेसावध अक्षयवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अक्षयवर 36 वार करण्यात आले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. 2 आरोपी यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. त्याच्यात एक फिर्यादी आहे, तो पण गंभीर जखमी झाला होता. आरोपीचे त्याच वेळेस नाव निष्पन्न झाले होते. आरोपी किशोर अशोक शिंदे आणि महेश नारायण बुरा त्याच ठिकाणी त्या बिल्डिंगमध्ये राहिला होते. दोन्ही आरोपीला आज रोजी आम्ही ताब्यात घेतलेला आहे. अधिक तपास यानंतर आम्ही अजून करत आहोत. पुणेकरांच्या बँक खात्यावर चोरट्यांचा डोळा आहे. कारण 6 महिन्यात बँक फ्रॉडचे 70% गुन्हे घडलेले आहेत. 6 महिन्यात तब्बल 9,000 गुन्हे हे ऑनलाईन फसवणुकीचे नोंदवले गेलेत. अज्ञातांनी पुणेकरांच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचं समोर आलंय.
त्यामुळे पुणेकरांनो आपलं बँक खातं सांभाळा असं सांगायची वेळ आली. 21 तारखेपर्यंत आमच्याकडे 14,000 जवळजवळ 15,093 अर्ज टोटल दाखल आहे. 15,000हून जास्त अर्ज आमच्याकडे सध्या दाखल आहेत. अर्ज आल्यानंतर त्याची आम्ही चौकशी करून पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला पाठवतो. फार गुंतागुंतीचे प्रकरण फक्त सायबर पोलीस स्टेशनला दाखल होतात. त्यापैकी फक्त सायबरला 21 गुन्हे दाखल आहेत. बाकी सगळे गुन्हे आणि अर्ज चौकशी ही संबंधित पोलीस स्टेशनला अर्जदार ज्या ठिकाणी राहतो त्या पोलीस स्टेशनला होत असते. सर्वोच्च न्यायालयाने PMLA कायद्याच्या विरोधात असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आणि सक्तवसुली संचालनालय अर्थात EDच्या कारवाईचे अधिकार कायम ठेवलेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे केंद्र सरकारला सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये PMLA कायद्याविरोधात करण्यात आलेल्या 200हून अधिक याचिका एकत्रित करत त्यावर सुनावणी घेतली गेली. याचिकांमध्ये अटकेचे नियम, कारवाईचे अधिकार, जामिनाच्या अटी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आक्षेप घेण्यात आलेले होते. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं निकाल देत EDच्या कारवाईच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब केलं. तसंच राजकीय दृष्ट्याही हा महत्त्वाचा मुद्दा होता. सुप्रीम कोर्ट काय म्हणालं? ED PMLA अंतर्गत समन्स बजावू शकतं. ED PMLA अंतर्गत अटकही करू शकते. FIR ECIRची तुलना होऊ शकत नाही. EDचे अधिकार ठेवले कायम. PMLAच्या कठोर तरतुदी योग्य. EDचा इतिहास 1 मे 1956 रोजी स्थापना. स्थापनेवेळेला EU असं नाव. EU म्हणजे एन्फोर्समेंट युनिट. 1957 साली नाव बदलून ED. फेमा आणि PMLA अंतर्गत कारवाईचे अधिकार. ED अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत येतं. PMLA कायदा 2002 साली लागू. अटल बिहारी वाजपेयी सरकारनं कायदा आणला. 2005 साली मनमोहन सिंग सरकारकडून कायद्यात बदल. तत्कालीन अर्थमंत्री P. चिदंबरम यांनी 2005 साली हा कायदा लागू केला. आता हाच कायदा काँग्रेसच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरतोय. कोणत्या नेत्यांवर ED कडून कारवाई? नॅशनल हेराल्ड प्रकरण, सोनिया गांधी, राहुल गांधी. पंचकुला जमीन प्रकरण, भूपिंदर सिंग हुड्डा. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती, DK शिवकुमार. INX मीडिया प्रकरण, P. चिदंबरम. जमीन खरेदी घोटाळा, रॉबर्ट वाड्रा. मनी लॉन्डरिंग प्रकरण, अनिल देशमुख. मनी लॉन्डरिंग प्रकरण, नवाब मलिक. मनी लॉन्डरिंग प्रकरण, अविनाश भोसले. ED केंद्र सरकारची अशी एकमेव यंत्रणा आहे जिथं मनी लॉन्डरिंग प्रकरणी नेते आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी किंवा खटला चालवण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज लागत नाही. आणि आजच्या सुप्रीम कोर्टाच्या या निर्वाळ्यामुळे EDच्या अधिकारांना अधिकच बळकटी मिळाली आहे, एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी शाहरुख पठाण याच्यावर आर्थरोडच्या तुरुंगात हल्ला करण्यात आला. 5 जणांनी त्याला मारहाण केली असून या सगळ्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला. शाहरुख पठाण हा आरोपी ज्या बॅरॅकमध्ये होता त्याच बॅरॅकमधील 5 जणांनी त्याच्यावर हल्ला केला. अमरावतीच्या बहुचर्चित उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी शाहरुख पठाण जो मुंबईच्या आर्थरोड कारागृहात आहे, याच कारागृहात या शाहरुख पठाणवर 5 कैद्यांनी हल्ला चढवल्याची घटना घडलेली आहे. 21 जूनला खरं तर ही हत्या झाली होती. हत्या झाल्यानंतर शाहरुख पठाण यांना याच कारागृहात आर्थरोड कारागृहामध्ये ज्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यातले गंभीर गुन्ह्यातले आरोपी आहेत त्याच ठिकाणी मैंने उसको उडाया अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि यानंतर स्वतःची दबंगगिरी याच कारागृहात दाखवण्याचा प्रयत्न करत असताना संतप्त झालेल्या 5 कैद्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. नामदोषी पोलीस ठाण्यामध्ये याचा गुन्हा दाखल झालेला आहे. आता तरी शाहरुख पठाण याचा हल्ला गंभीर नसला तरी याचे पडसाद कशा प्रकारे अधिक वारंवार घडत आहे हे या प्रकारच्या हल्ल्याला दिसून येत आहे. नामदोषी मार्ग पोलीस तपास करत आहे. दाखल गुन्ह्यामध्ये अजून 5 आरोपींविरुद्ध पुन्हा कलम वेगळे अटक लागू होत आहे. त्यांना कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार आहे. पण या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट मात्र लक्षात येते की कोर्टामध्ये जाण्याच्या आधी सुद्धा कारागृहातलं सुद्धा एखाद्या कैद्याचं आयुष्य हे सुरक्षित नक्कीच नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भाजप पक्षश्रेष्ठींसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्याची शक्यता. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद दौऱ्याची 1 ऑगस्ट पासून तळकोकणातून सुरुवात. 1 ऑगस्टला सिंधुदुर्ग तर 2 ऑगस्टला कोल्हापूरच्या दौऱ्यावर. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांकडून माजी मुख्यमंत्री म्हणत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा, तर पवारांकडून मात्र शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख. देशाच्या एकात्मतेला तडा जाईल अशी वक्तव्य उद्धव ठाकरेंनी करू नयेत. चांडाळ चौकडीपासून दूर राहण्याचा आमदार शहाजी बापूंनी दिला सल्ला. सोनिया गांधींच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. नागपूरमध्ये ईडी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न. उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीवर आर्थर रोड जेलमध्ये हल्ला. शाहरुख पठाणवर 5 कैद्यांनी हल्ला केल्याची पोलिसांची माहिती. News18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. माहीम किल्ल्यावरील रहिवाशांकडून स्थलांतर सुरू. हैदराबादमध्ये पावसाचा कहर. मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी. गुडघाभर पाण्यातून नागरिकांचा प्रवास. आता आपण बघणार आहोत वेगवान स्वरूपात काही महत्त्वाच्या बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराआधी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत अशी माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्तानं मोठ्या संख्येने शिवसैनिक उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता मातोश्रीवर दाखल झालेत. दरम्यान फक्त शुभेच्छा द्या, हार तुरे पुष्पगुच्छ आणू नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना ट्विट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र हे ट्विट करताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख असा उल्लेख मात्र कटाक्षानं टाळला. ट्विटरद्वारे त्यांनी या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांकडून बाईक रॅली काढण्यात आली. दसरा चौकातून या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त सारसबाग गणपती मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. जनता वसाहतीमधील शिवसैनिकांनी ही गणेश आरती केली. यावेळी शिवसेनेवरचं राजकीय फुटीचं संकट दूर व्हावं तसंच उद्धव साहेबांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी बाप्पाला साकडं घालण्यात आलं. शिवसेनेवरील संकट दूर व्हावं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निरोगी आयुष्य लाभावं यासाठी बीडमधील शिवसैनिकांनी सुद्धा आज शहरातील सोमेश्वर मंदिरामध्ये अभिषेक घातला, साकडं घातलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेचे पक्ष ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची बुधवारी पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी करण्यात आली. या विरोधात काँग्रेसनं देशभरात जोरदार आंदोलन केलं. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून बुधवारी काँग्रेसनं देशभरामध्ये आंदोलन केलं. नॅशनल हेराल्ड आर्थिक व्यवहार प्रकरणी ईडीकडून सोनिया गांधींची चौकशी केली जात आहे. पण या चौकशी विरोधात बुधवारी काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. देशाची राजधानी नवी दिल्लीतल्या विजय चौक ते राष्ट्रपती भवनादरम्यान
काँग्रेस नेत्यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय. सोनिया गांधींची प्रकृती ठीक नसतानाही त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. वो तो पीएमएलए बनाया किसने है? कांग्रेस गवर्नमेंट ने, यूपीए की गवर्नमेंट ने बनाया था. हम उसको ये नहीं कह रहे, हम कह रहे हैं उसका दुरुपयोग हो रहा है. हम ये नहीं कह रहे कि पीएमएलए होना नहीं चाहिए, किसी सोच समझ के साथ बनाया था, लेकिन उसका उपयोग, आज उसका इस्तेमाल पॉलिटिकल ओपोनेंट्स के लिए हो रहा है. हमारा मुद्दा ये है कि पब्लिक को पता होना चाहिए कि जिस प्रकार का रवैया केंद्र सरकार का है वो लोकतंत्र के देश के हित में नहीं है, और हम लोग चाहते हैं कि हम अपनी बात रखने का हमको अधिकार मिलना चाहिए. एजेंसीज पिछले 8 साल से क्या करें सब देख रहे हैं, उसके विरोध में हम लोग हैं. जनता के सामने सच रखना हमारा अधिकार, हमारा फर्ज है. इकडे मुंबईतल्या बोरिवली रेल्वे स्टेशन परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. राज्यात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या या आंदोलनाविरोधात आता सत्ताधारी भाजपनं हल्लाबोल केलाय. कांग्रेस पार्टी और जिस तरीके से एक परिवार को कानून से ऊपर समझने के जो कुत्सित प्रयास है, यह इस देश में चलने वाला नहीं. देश कानून से चलता है, देश नियमों से चलता है. ईडीनं सोनिया गांधी आणि राहुल गांधींची यापूर्वीही चौकशी केलेली आहे, पण प्रत्येक वेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचंच पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रवीण नेत्तरू यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. नेत्तरू हे भाजप जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी या घटनेबद्दल भाजपच्या नेत्यांच्या कुटुंबियांच्याकडे शोक व्यक्त केलाय आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल असं आश्वासनही दिलंय. मंगळवारी रात्री नेत्तरू हे दुकान बंद करत होते. यावेळेला बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कुऱ्हाड आणि तलवारीनं वार केले. या गंभीर हल्ल्यात जखमी झालेल्या नेत्तरू यांना रुग्णालयात नेलं जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना वाहून जाऊ नये आणि त्या पाण्यात अजिबात शिरू नये असं वारंवार आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतं. पण या आवाहनाकडे दुर्लक्ष करणं किती धोकादायक ठरू शकतं ते आंध्र प्रदेशमधल्या घटनेमधून लक्षात आलंय. एल्लरू इथे पुराचं पाणी पुलावरून वाहून जात होतं, पण तरीही कार नेण्याचा प्रयत्न काही जणांनी केला आणि तो जीवघेणा ठरला. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की कार वाहून गेली. केंद्र सरकारनं देशाच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इंटरनेट सेवा चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात 4G सेवा पोहोचवण्याकरता 26,316 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं BSNL आणि BBNLच्या विलिनीकरणाला सुद्धा मंजुरी दिली आहे. या माध्यमातून देशात सुमारे 25,000 गावात 4G सेवा उभारली जाणार आहे. BSNLच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्राकडून 1.64 लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजलाही मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राकडून BSNLला आवश्यक ते स्पेक्ट्रम सुद्धा देण्यात येणार आहे. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझा सहकारी विलास बढे घेऊन येतोय महामुंबई, मुंबईची प्रीतम बातमी.